महत्वाचा विषय सगळ्यात जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे। दुसरा विषय शिक्षण सेवक पद हे रद्द झालं पाहिजे, कारण त्या मुलाला 30 वर्ष झाले तरी नोकऱ्या लागल्या नाहीत आणि 30 वर्षानंतर ते सेवेत आले, त्यामुळे शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे। दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा त्या ऑनलाईन माहिती, अरे ही रात्रीच्या अधिकारी शोधतात का नाही? महाराष्ट्र राज्य समन्वय समिती सातारा जिल्हा, या सातारा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीचे संघटनेचे अध्यक्ष, सर्व आमचे मार्गदर्शक, आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी, आमच्या काही शासनाच्या विरोधात हा मोर्चा असं आमचं म्हणणं नाही। आमच्यावर काही गोष्टी अन्याय करत लादल्या जातात त्या तेवढ्या रद्द कराव्यात ही आमची हक्काची मागणी आहे। त्यातला पहिला विषय महत्त्वाचा सगळ्यात असेल तो म्हणजे 15 मार्च किंवा 23 मार्च ज्यात सुधारणा झाली, 10 पटाच्या आर्थिक शिक्षक घेतला जावी, कंत्राटी पद्धत ही पहिली बंद करावी, ह्या आमचा विषय आजच्या मोर्चाचा प्रामुख्याचा विषय आहे। दुसरा विषय 20 किंवा संच मान्यता ह्यो एक विषय आम्ही कंत्राटी पद्धत बंद करावी, सेवानिवृत्त शिक्षकांना यात संधी दिली जाऊ नये हा एक विषय आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नसल्यामुळं काही वास्तवात आधार कार्डात लिंक करत असताना येणाऱ्या अडचणी शासनाने लक्षात घ्याव्या आणि ती बाब जाणीवपूर्वक लक्षात घेऊन संच मान्यता करावी अशी एक आमची मागणी महत्त्वाची राहील। तसंच शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामं नक्की कोणती याचा एकदा क्रायटेरिया ठरवलं जावं। शासन निर्णय होतोय एक आणि खाली अधिकाऱ्यांच्याकडून राबवलं जाते दुसरं, अशी एक काही जी पद्धत होती त्यात कुठला तरी समन्वय यावा ही एक आमची महत्त्वाची मागणी राहील। आणि दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयाची सक्ती जी आहे ती सक्ती रद्द करावी, अनेक वर्षाची आमची मागणी आहे। त्यात काय आम्हाला अद्याप न्याय मिळत नाही, तो सुद्धा न्याय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी द्यावा अशी एक विनंती आहे। ऑनलाईन माहितीच्या बाबतीत जर बघितलं सतत ऑनलाईन मध्ये मुख्याध्यापक आमचा गुंतला जातोय, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गोष्टीकडे आमच्या शिक्षकाचं लक्ष कमी राहते। त्यामुळे ती बाब ऑनलाईन जी काही पद्धत JR पाठवायचं असेल किंवा शिक्षकांच्या माहित्या मागवायच्या असतील या सगळ्या गोष्टी थांबवल्या जाव्यात ही एक महत्त्वाची विषय आहे। त्याचबरोबर जुनी पेन्शन ही आमच्या शिक्षकांना मिळावी, ती लागू व्हावी हा एक विषय आमचा या विषया अजेंडावरचा आहे। तसंच नवीन शिक्षण सेवकांचं शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे ही एक प्रामुख्याची मागणी आहे। ती एवढ्यासाठीच आहे की अनेक शिक्षक जे नवीन लागलेत त्यांची वय 30 वर्ष झालेत आणि 30 वर्षानंतर सेवेत आलेत, त्यामुळे त्यांचा आणि जर 3 वर्षाचा कालावधी वाढला तर नक्की ते सर्व्हिस ती किती वर्षाची करणार हा एक विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। या पुढचे विषय आमचे रणवरे सर सांगतील। विश्वांबर नवरे, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती सातारा जिल्हा। खरं तर महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या आदेशानं आज सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या संघटना एकत्र येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा, या मोर्चामध्ये आमचे हजारो बांधव, आमच्या हजारो भगिनी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। शाळा बाह्य कामाच्या ताणामुळे तुम्हीच आता मान्य करता की गुणवत्ता कमी झालेली आहे, मग शासनाला किंवा समाजाला तुम्ही असं ठामपणे सांगू शकता का ठीक आहे आम्हाला ही कामं देऊ नका, पण खाजगी शाळांच्याकडे जो विद्यार्थ्यांचा लोंढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तो आम्ही रोखू शकतो, आमच्यात तेवढी धमक आहे, ही गॅरंटी देऊ शकता का समाजाला? एक मला तुम्हाला सर्व पत्रकारांना विनंती आहे, तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात। आज जो हा काय गाडा उभा आहे महाराष्ट्रभर असेल देशभर असेल त्यांना शिकवणारा हा आमचा प्राथमिक शिक्षक होता, हे तुम्ही विसरायला नाही पाहिजे ना आम्ही विसरलं नाही पाहिजे। तुम्हाला आम्हाला आपल्या प्राथमिक शिक्षकांनी शिकवले ना, जो काही पद्धती चुकीच्या निघाल्या आणि चुकीच्या पद्धतीमुळं हे सगळा शिक्षणाचा ऱ्हास झाला आहे असं आमचं ठाम मत आहे। म्हणून पहिली जुनी पद्धत आणि आता नवीन पद्धत याची सांगड घालून शिक्षकांना काय हवं आणि विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे या बाबीचा समन्वय राखला तर निश्चित शैक्षणिक वातावरण राज्यातलं आणि देशातलं चांगलं होईल, यावर ठाम मत आमचं आहे। आणि दुसरा एक विषय बघा, आमचा शिक्षक जर बघितलं तुम्ही तर शिक्षक जीव ओतून काम करत असतो, अनेक अडचणीला सामोरं जाऊन आमचा शिक्षक वाढीव वस्तू काम करत असतो आणि त्या शाळेतल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना पदर खर्चाने शिक्षण देत असतो, ही बाब तुम्ही आपण लक्षात घ्यावी असं एक विनंती करतो। आपण सर्वांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या, आमचं काय म्हणणं तुमच्या मीडियाच्या मार्फत शासनासमोर पोचवा हीच एक